पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या सुभाष पाटील यांच्या घरी त्यांची मोठी सून प्रियांका रणजित पाटील हिने मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। प्रियांकाच्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल इथल्या माहेरच्या लोकांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी बहिरेवाडी इथं येऊन वाद घातला। सासरच्या लोकांनी आपल्या मुलीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात धाव घेतली। मयत प्रियांकाचा सासरा सुभाष पाटील यानं शुगर फॅक्टरी खरेदी करण्यासाठी 2 वेळा 5-5 लाख रुपये मागितले होते। त्यापैकी एकदा 5 लाख रुपये दिलेत, उर्वरित 5 लाख रुपये द्यायचे होते। तोपर्यंत आपल्या मुलीचा छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत प्रियांकाचे वडील सुनील पवार यांनी कोडोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीनुसार कोडोली पोलिसांनी मयत प्रियांका हिचा पती रणजित पाटील, दीर विशाल, जाऊ प्रज्ञा, सासू शोभा, सासरे सुभाष पाटील आणि नणंद शीतल चव्हाण यांच्या विरोधात हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। यातील सुभाष पाटील आणि शीतल चव्हाण यांना सोडून उर्वरित सर्वांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय।